नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत. तर आजच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की आता जीवा त्या भास्करला कसं उल्लू बनवत होते. चला मग तुमचा वेळ न वाया घालवता मी मालिकेला सुरुवात करतो. तर मालिकेच्या सुरुवातीला होतं काय, जीवा आणि त्या महाजनी काकांना सरपोतदार म्हणून आपण आणलेलं बघितलं असतं आणि ते महाजनी काका अशी काय ॲक्टिंग करतात आणि भास्कर आणि तो राजन नावाचा तो टाकला इन्व्हेस्टर आहे त्याला चारी मुंड्या चित करतात. एक वेळेला ते ओव्हर ॲक्टिंग करतात, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये इतकं वाहवत जातात की असं वाटतं आता जीवाचं भांडं फुटेल, पण ते थोडक्यात सावरतात सुद्धा. म्हणजे होतं काय, आपण बघितलं आहे की ते त्या भास्कर आणि राजांकडे आले असतात आणि मी एक गव्हर्नमेंट ऑफिसर आहे आणि ती जागा गव्हर्नमेंटने रिझर्व केली आहे हॉस्पिटलसाठी असं म्हणतात. त्यावेळेस राजांच्या पायाखालची जमीन सरकते. तो म्हणतो, सर असं कसं होईल, मी एवढे पैसे खर्च केले, कोट्यावधी रुपये खर्च केलेत मी. पण ते काका म्हणतात, अहो तुम्ही खर्च केले म्हणून काय झालं, तुम्हाला त्या जुन्या मालकाने बहुतेक उल्लू बनवलं दिसतंय. म्हणजे त्याला आधीच ठाऊक होतं की ही जागा जाणार म्हणून तिने तुम्हाला विकून टाकली. पण मला एक सांगा, तुम्हाला कोणी सांगितलं हे ही जागा खरेदी करा म्हणून ती? मग तो राजन हात करतो भास्करकडे, ह्याने सांगितलं मला ती जागा घ्यायला. आणि दोघांमध्ये भांडण सुरू होतं मित्रांनो. तर भास्कर राजन भास्कर आरोप करतो की तू आधी चेक नाही केलं, तू खोला जाऊन चेक कार्ड पाहिजे होतं की ती जागा मग अशी म्हणजे गव्हर्नमेंट घेतंय वगैरे सील करणार आहे. मग मात्र दोघांचे भांडणं सुरू असतात आणि मग भास्कर काकाला हे सरपोतदार म्हणजे महाजनी जे जीवाचे ॲक्टर आहेत ते म्हणतात, मी तुम्हाला एक आयडिया देतो, तुम्ही एक काम करा, त्या जागेला ऑप्शन लावून टाका जागेचं, म्हणजे ती जागा विकून टाका कोणाला तरी, म्हणजे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि तुमचे पैसे येतील वापस. राजनला ही आयडिया आवडते. मात्र भास्कर त्याला म्हणतो, राजन ती जागा विकायची नाही, मला जीवा आणि नंदिनीला खूप मोठा धडा शिकवायचा आहे आणि जर का ती जागा तू विकलीस तर मला असं काही करता येणार नाही. मात्र राजन म्हणतो, ए बाबा तुझ्या बदल्यासाठी तुझ्या इगोसाठी मी माझा पैसा वापरणार नाही, मला माझा पैसा वापस पाहिजे. मी त्या जागेची बोली लावणार म्हणजे लावणार. मी आजच पेपर ॲड देतो आणि पॅम्पलेट पण वाटतो. मग काय मित्रांनो, हे ऐकल्यानंतर जीवा फार खुश होतो आणि तो ये बात काका काय भारी ॲक्टिंग केली तुम्ही. इकडे मात्र घरी मारणी, नंदिनी आणि काव्या तिघांचं मिळून फराळाचं प्लॅनिंग चाललं असतं. म्हणजे मारणी सांगत असते की कोणाला कुठला फराळ आवडतो, कुठला पदार्थ आवडतो ते तुम्ही दोघी मिळून बनवा. म्हणजे तुम्ही म्हणलं ना की तुमच्या फराळामध्ये तुमचं नवऱ्याचं प्रेम पण मिक्स होईल आणि तुमच्या नवऱ्याला तो फराळ फार आवडेल असं ते बोलते. हे ऐकल्यानंतर मात्र दोघी थोडेला असतात. काव्या मात्र अभ्यासाचा बहाणा करून तिथून निघून जाते. इकडे जीवाना घरी आला असतो आणि तो त्या महाजनी काकांशी फोन करत असतो आणि तो त्यांचं भरपूर कौतुक करत असतो. तो म्हणतो, काका तुम्ही तर तुमचा बिझनेसला सोडून ना तुम्ही ॲक्टिंगच करायला पाहिजे. तुम्ही इकडे मुंबईत या, टी व्ही सिरियलच्या ऑडिशनमध्ये भाग घ्या, तुम्हाला नक्कीच चांगला रोल मिळेल आणि तुमची ॲक्टिंग एकदम बेमिसाल आहे. ते काका म्हणतो, वा मग मी आहे तसा ॲक्टर. आणि मग तेवढा तिथे नंदिनी मग ते जीवा कोणाशी हसत खेळत मोठ्या मोठ्या गप्पा मारत बोलतोय. तिला डाऊट येतो, ती म्हणजे तुम्ही कोणाशी बोलताय. मात्र जीवा लगेच म्हणतो, हा हा बाय 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 महाजनी असं म्हणणार. तो काहीतरी नाव घेतो महापासून. आणि काका म्हणतो, अरे बाबा मला 2-3 नावं नको देऊ, माझं आधीच नाव लक्षात ठेवण्याची गोंधळ आहे ना, प्लीज यार एकच नाव ठेव कुठलं तरी. मग तो हो हो सर, आपण काय करू, उद्या भेटू आणि फोन कट करतो. मग मात्र नंदिनी विचारते, काय चाललं तुमचं, मग सांगा ना. तो आज नाही, उद्या कळेल तुम्हाला, तू झोप 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 झोप. आणि तो झोपून जातो. नंदिनी त्याला विचारायचा प्रयत्न करते, मात्र तो कोणाला काही सांगत नाही, तिला काही सांगत नाही. तो गुड नाईट करतो झोपून जातो. मग मात्र नंदिनी देवाची प्रार्थना करते की जीवाने आता काही नवीन गोंधळ घालायला आणि माझी जागा पुन्हा मला म्हणजे नवीन काहीतरी प्रॉब्लेम नको यायला मला. मात्र जीवा मनात विचार करतो, नंदिनी आता तू बघ, मी ती जागा तुझ्यासाठी पुन्हा वापस मिळवतो. तिकडे मात्र सकाळ होते. पार्थ एकदम खुशीत फ्रेश होऊन उठतो आणि तो बघतो की बाजूला चिठ्ठी पडली आहे. अर्थात ती चिठ्ठी काव्याने लिहिली असते. तो झोपला असतो म्हणून त्याला डिस्टर्ब न करता तिने चिठ्ठी लिहून ठेवली असते की मी गच्चीवर चालले अभ्यास करायला, मी थोड्या वेळात खाली येते. मग बिचारा पार्थ म्हणतो, अरे यार चिठ्ठी लिहून ठेवली, पण त्या हक्कानेच मला ती माझी आवडती कॉफी दिली असती बरं झालं असतं. पण तेवढ्यात त्याची आवडती सिनेमाला कॉफी घेऊन रम्य तिथे येते आणि ती म्हणते, पार्थ मला सगळं चांगलं माहिती तुला कुठल्या क्षणी काय हवं असतं आणि मी तुझ्यासाठी मनापासून हे सगळं करत आहे. मात्र पार्थ म्हणतो, मला ते आवडत नाही, कळालं तुला, जातो निघून.
मात्र ती त्याला पटवून द्यायचा प्रयत्न करते की बाबा तू आजारी होता त्यावेळेस मी देवाची सुद्धा प्रार्थना केली, उपास तापास केले आणि तेवढं तिथे ते काव्य. आणि मग ती काव्याला टॉन्टिंग करायला लागते. नुसतं गळ्यात मंगळसूत्र घालून बायकोचं कर्तव्य बजावत येत नाही, त्यासाठी बघावं लागतं नवऱ्याला काय हवं काय नाही ते. मग मात्र काव्य चिडते, माझ्या गळ्यात पार्थने मंगळसूत्र घातलंय ना, म्हणजे मी त्यांची बायको आहे. मग त्या हक्काने मी तुला बोलते, ही कॉफी घे आणि इथून निघून जा. आणि याद राख, मी नसताना माझ्या रूममध्ये यायचा प्रयत्नही करायचा नाही, नाही तर ही कॉफी तुझ्या अंगावर होताला सुद्धा बी कमी करणार नाही. बिचारी रम्या तोंड खाली घालत तिथून निघून जाते. मग मात्र पार्थ हसायला लागतो. काव्य त्याच्यावर चिडते, काय झालं असाल तुम्हाला, इथून पुढे माझ्या हातचीच कॉफी प्यायची, दुसऱ्याकडे हातची कॉफी पिली की बघा तुम्हीच. तो म्हणतो तुम्ही धमकवताय का सांगताय. ती म्हणते मी धमकावून तुम्हाला सांगताय. मग ते निघून जाते. पार्थ म्हणतो यार हे कसं काय करू लागले, म्हणजे जळणं चांगलं आहे पण माहिती जळायचं असतं काय, प्रेमात जळणं ठीक आहे. पण त्याला क्लिक होतं कदाचित काव्या आपलं नातं आता मैत्रीच्या पुढे घेऊन चाली काय, तो भलताश खुश होतो. आणि मित्रांनो इथे आजचा भाग संपतोय. बघूया उद्या भागात काय होते. पण पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत काळजी घ्या.